सर. कालच्या तासाला आपण वसाहत या प्रकरणामधील ग्रामीण वसाहती याविषयी आपण माहिती बघत आहोत. ग्रामीण वसाहतीचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचबरोबर ग्रामीण वसाहतीचे फायदे कोणते आणि तोटे कोणते हे आपण पाहत आहोत. तर ग्रामीण वसाहत कशाला म्हणायचं, तर ज्या वसाहतीमध्ये एकूण लोकसंख्येच्या 75% पेक्षा जास्त जर लोक मूलभूत प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले असतील, तर त्या वसाहतीला आपण ग्रामीण वसाहत असं म्हणतो. तर या ग्रामीण वसाहतीमध्ये घरांची रचना अतिशय जवळ असते. बऱ्याच वेळेला या ठिकाणी रस्त्यांचा अभाव असतो. अनेक गल्ल्या असतात, परंतु रस्ते अतिशय अरुंद असे रस्ते असतात. त्याचबरोबर घरे अतिशय जवळ एकमेकांना खेटून अशा पद्धतीची ह्या ग्रामीण वसाहतीमध्ये घरांची रचना असते. आता तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहत असले आपल्याला पाहायला मिळतं. आज आपल्याकडे थोडस डेव्हलप वसाहती आहेत, परंतु महाराष्ट्रामधील किंवा उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला अशा प्रकारच्या कॉम्पॅक्ट एकमेकांमध्ये अतिशय कनेक्ट अशा पद्धतीचे हे ग्रामीण वसाहती आपल्याला भारतामधील अनेक राज्यामध्ये पाहायला मिळतं. त्या वसाहतीमध्ये रस्त्याचे आकार अतिशय लहान आकाराचे रस्ते असतात. त्याचबरोबर अनियमित अशा स्वरूपाचे रस्ते असतात. घरांची रचना सुद्धा अगदी म्हणजे कॉम्पॅक्ट अशा पद्धतीची असते. आणि ग्रामीण भागामध्ये घर बांधणीचं कोणत्याही पद्धतीचं नियोजन नसतं. त्या ठिकाणी फक्त आपणाला निवारा असावा या दृष्टिकोनातून विचार केला जातो. सौंदर्यापेक्षा निवाऱ्याला महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर काही ठराविक जे रस्ते असतात, त्या ठराविक रस्त्याला अनेक गल्ल्या कनेक्ट झालेल्या असतात. आणि ग्रामीण भागामध्ये एखादं समाज मंदिर असतं, त्या समाज मंदिराच्या जवळ ग्रामपंचायत असते, एखादं मंदिर असतं. अशा पद्धतीची या ग्रामीण वसाहतीची रचना असते. या ग्रामीण वसाहतीचे जे निर्मितीकार जे आहेत किंवा या वसाहतीचे जे कारागीर जे आहेत, त्यामध्ये गवंडी असेल, सुतार असेल, लोहार असेल, इतर काम करणारे असतील, हे तिथले स्थानिकच असतात. आणि स्थानिक लोकच एवढे काही कुशल नसतात ते. आणि त्यामुळं अशा पद्धतीची घरं बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आरोग्य विषयी काळजी घेतली जात नाही, की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश यावा, हवा खेळती राहावी, असे कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. असे ह्या ग्रामीण वसाहती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु देशामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियलायझेशन होत असले आपल्याला पाहायला मिळतं. आणि इंडस्ट्रियलायझेशन होत असल्यामुळे ग्रामीण वसाहतींचा जो विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होत असलेला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी कारखान्याचं स्थानिकीकरण झालेलं आहे, कारखाना स्थापन झालेला आहे, त्या ठिकाणी वसाहत निर्माण होत असतात. आणि त्या ठिकाणी योग्य हवामान, त्याचबरोबर शेती जमीन, मुबलक पाणी पुरवठा, दळणवळणाच्या सोयी या घटकामुळं सामूहिक वसाहतीचा आकार जो आहे तो भविष्यामध्ये वाढत जातो. आणि अशा वसाहती भारतामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, पाकिस्तान, चीन, त्याचबरोबर नायजेरिया या देशामध्ये अशा प्रकारच्या वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. तर या वसाहती ज्या आहेत या अतिशय जवळ असतात. त्याचबरोबर या वसाहतीचं वैशिष्ट्य म्हणजे की या वसाहती संरक्षणाच्या दृष्टीने जरी महत्वाच्या असल्या तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वसाहतीमध्ये विचार केला जात नाही. आपण फक्त हा विचार करतो की त्या ठिकाणी निवारा मिळावा आणि आपलं संरक्षण झालं पाहिजे चोरांच्या पासून किंवा इतर जे काही हिंस्र प्राणी असतील, पशु असतील, यांच्यापासून संरक्षण व्हावं, हा एकमेव उद्देश या वसाहतीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो.
यामध्ये आपल्याला सामूहिक वसाहत दिसते. अगदी जी मधमाशीचं पोळं जे आहे, या पद्धतीने ही सामूहिक वसाहती असलेली पाहायला मिळते. आणि या सामूहिक वसाहतीचे फायदे काय आहेत? तर यामध्ये जर बघितलं तर जवळपास 4 ते 5 फायदे आपल्या लक्षात येतात, की ही घरं जी आहेत, ही एकमेकांना लागून असल्यामुळं लोक एकमेकांना मदत करतात आणि मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर सहकार आणि समाज जीवनाचं ऐक्य या सामूहिक वसाहतीमध्ये समजून येतं. त्याचबरोबर या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम असतील, उत्सव असेल, तर त्याचा आनंद या वसाहतीमध्ये जास्तीत जास्त घेता येतो. अनेक जाती धर्माचे लोक अशा वसाहतीमध्ये राहत असतात. प्रत्येक धर्मातील लोक आपापल्या धर्माला श्रेष्ठ मानतो आणि आपापल्या धर्माचे उत्सव त्या वसाहतीमध्ये साजरे करत असतात. आणि सर्व समाज जो आहे अगदी एक दिलानं राहत असले आपल्याला पाहायला मिळतो. हा एक सामुदायिक वसाहतीचा महत्वाचा फायदा असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सामुदायिक वसाहतीचा दुसरा फायदा काय आहे, की जेव्हा कोणतेही असं एखादं सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा घरगुती कार्यक्रम असतील, सण समारंभ असेल, तर या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ या कार्यासाठी मदत करणारे उपलब्ध होतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती आर्थिक संकट जर आलं, तरी सुद्धा या वसाहतीमधून ते आर्थिक संकट संपवण्याचा लोक प्रयत्न करत असतात. हाही दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे, की घरं एकमेकाला लागून असल्यामुळं संकटाच्या वेळेला लोक मदतीला धावून जातात. अनेक वेळेला चोर असेल, शत्रू असेल आणि कोणत्याही प्रकारचं अ, हे असेल प्राणी, स्वापद यांच्यापासून अशा वस्तीमध्ये एक सुरक्षितता असते. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक लोक त्यावेळेला त्याच्या मदतीला धावून जातात. त्याचबरोबर या वस्तीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, की या घरांना अतिशय कमी दारं किंवा कमी खिडक्या पाहायला मिळतात. कारण का? तर या ठिकाणी चोरांच्या पासून संरक्षण व्हावं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, की त्या ठिकाणी भीतीपोटी घरांना दारे आणि खिडकी बसवल्या जात नाहीत. हा एक या ठिकाणी अ, हे असलेलं तुम्हाला पाहायला मिळतं, वैशिष्ट्य असलेलं पाहायला मिळतं. परंतु महत्त्व काय आहे, की संकटाच्या वेळेला लोक एकमेकांच्या मदतीला धावून जातात. हे सामूहिक वस्तीचा फायदा आहे. त्याचबरोबर चौथं महत्त्व असं आहे, की जे शेतीपूरक किंवा शेतीला पूरक व्यवसाय करणारे लोक जे आहेत, ते या गावामध्येच एकत्रितपणे राहत असलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये जे कारागीर आहेत, सुतार, लोहार, गवंडी, कुंभार हे लोक जे आहेत, हे या गावामध्ये राहत असलेले पाहायला मिळतात. हे सर्व एकत्रित राहत असतात आणि ह्या गावातील लोकांच्या गरजा गावामध्येच भागवल्या जातात. हे ग्रामीण वसाहतीचं वैशिष्ट्य असलेलं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं नकाशा तुम्हाला तुमच्या समोर आकृती आहे. सामूहिक वसाहती. त्या सामूहिक वसाहतीची रचना जी आहे ती अशा पद्धतीची असते. आज शहरामध्ये जर बघितलं, तर जी मोठी शहरं आहेत त्यामध्ये जे झोपडपट्ट्यांची रचना तुम्हाला अशा पद्धतीची पाहायला मिळते. या झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीची रस्त्यांची नियोजन नसतं. फॉर एक्झाम्पल आज अंधेरी किंवा इतर काही झोपडपट्ट्या आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये अ, तुम्हाला अशा झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी अशी लोकवस्ती पाहायला मिळते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर अशी स्थिती आहेच, परंतु शहरामधील काही झोपडपट्टी जी आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा अनियमित स्वरूपाच्या वसाहती निर्माण झालेल्या पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी बरेचसे लोक आनंदानं, अगदी गुण्यागोविंदानं राहण्याचा प्रयत्न करत असलेले आजही आपल्याला पाहायला मिळतं. मग प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. एक फायद्याची असते आणि एक तोट्याची असते. तर दुसरी तोट्याची एक अशी आहे, की या वसाहतीचा तोटा काय आहे? तर या वसाहतीचा सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे, की या वसाहती आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नसतात. पहिली गोष्ट आहे, की या ठिकाणी घरांना दारं-खिडक्या अतिशय कमी असतात. सूर्यप्रकाश येत नाही, हवा येत नाही. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वसाहती योग्य असत नाहीत. घरांची दाटी असल्यामुळं घरामध्ये खूप मोठा अंधार पडतो. हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वसाहती
योग्य नसतात. हा पहिला तोटा आहे. दुसरा तोटा काय सांगू शकतो आपण या वसाहतीचा? तर या वसाहतीमध्ये ज्या दाट वसाहती आहेत, सामूहिक वसाहती आहेत, त्या ठिकाणी सांडपाण्याची सोय केलेली नसते, गटारांची सोय नसते आणि त्यामुळं या ठिकाणच्या लोकांच्या बऱ्याच वेळेला आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या दारामध्ये, घराच्या दरवाजाच्या समोरच तुम्हाला दलदल, चिखल किंवा पाणी साठलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यामुळं डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक लोक वेगळ्या आजारांना बळी पडत असतात. हा दुसरा तोटा या वसाहतीमध्ये असलेला पाहायला मिळतो. तिसरा तोटा काय आहे? बऱ्याच वेळेला घराला लागूनच गुरांचा गोठा असतो आणि या गोठ्यामध्ये अस्वच्छता असते. या अस्वच्छतेमुळं बऱ्याच वेळेला अनेक रोग उद्भवू शकतात. हा एक तोटा आहे. आता शेतकरी कुटुंब किंवा ग्रामीण भागामध्ये जर बघितलं, तर अशा पद्धतीचं पूर्वी तर प्रमाण जास्त होतं, परंतु आज थोडंसं लोकांचे लाईफस्टाईल बदललेली आहे. लोकांनी गुरांचे गोठे थोडेसे लांब अंतरावरती केलेले आहेत. त्याचबरोबर स्वच्छता केलेली आहे. आज सिमेंट काँक्रीटचे गुरांचे गोठे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं हा जो काही प्रश्न जो आहे, तो बऱ्याचशा वर्षापूर्वीचा हा प्रश्न होता. परंतु आजच्या मॉडर्न लाईफमध्ये लोकांनी आपली घरं सुधारलेली आहेत. त्याचबरोबर गुरांचे गोठे सुद्धा घरापासून दूर अंतरावरती निर्माण केलेले आहेत. त्यामुळं हा पूर्वीच्या लोकांसाठी हा तसा महत्त्वाचा तोटा होता. परंतु आज लोक सुधारलेल्या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ग्रामीण वस्तीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये गल्लीबोळांचे प्रमाण जास्त असतं आणि गल्लीबोळांचे प्रमाण जास्त असल्यामुळं रस्ते अरुंद असतात. या अरुंद रस्त्यामधून वाहन थेट आपल्या घराच्या दारापर्यंत आपल्याला नेता येत नाही. हा एक मोठा तोटा या ग्रामीण वसाहतीचा किंवा झोपडपट्टीचा पाहायला मिळतं. तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये जर बघितलं, तर त्या ठिकाणी इतक्या प्रचंड झोपडपट्ट्या आहेत, की तुम्हाला फक्त पायवाट एक माणूस जाईल एवढ्या पद्धतीचेच रस्ते ह्या काही झोपडपट्ट्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे तो एक महत्त्वाचा तोटा आहे आणि एक जर संकट आलं, तर किंवा एखादं घटना घडली, दुर्घटना, तर त्यावेळेला त्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीची मग शहरामध्ये झोपडपट्ट्यामध्ये रचना झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सामूहिक वसाहतीचा हा तोटा आहे. आता सामूहिक वस्तीमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, की अनेक लोक क्षुल्लक कारणामुळं वेगवेगळे अ, विषय डोक्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी भांडण-तंटा सुद्धा करत असलेले पाहायला मिळतात. घराची वाटणी, जमिनीचे वाद यामुळे सुद्धा वाद होतात. तर शक्यतो हे ग्रामीण भागामध्ये होतं. परंतु शहरी भागामध्ये जर बघितलं, तर काही क्षुल्लक इतर काही सामाजिक कारणं असतील, वैयक्तिक कारणं असतील, तर त्या कारणावरून भांडण-तंटा होतो. हा सामूहिक वसाहतीचा सगळ्यात मोठा तोटा आहे. ग्रामीण भागामध्ये घरांच्या वाटणीवरून त्याचबरोबर अनेक कारणामुळं या ठिकाणी भांडण-तंटे होतात. एकत्र कुटुंब असेल किंवा घरं जर एकत्र जवळ-जवळ असतील, तर हे वाद हे होत असतात. हा एक तोटा आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेला सामूहिक वसाहतीमध्ये लोक स्वार्थी वृत्तीमधून गटबाजी करतात आणि जे सार्वजनिक कार्यक्रम केले जातात, त्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी जे जमा केलेले पैसे असतात किंवा मालमत्ता असेल, त्याचा गैरवापर होतो आणि त्या ठिकाणचा जो सहकार जे आहे किंवा लोकांनी केलेलं सहकार्यानं जी काही योजना असेल एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तर असे जे कार्यक्रम जे आहे ते संकटात येऊ शकतात. तर हा एक ग्रामीण किंवा सामूहिक वसाहतीचा तोटा मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर लोकांचा आविर्भाव वेगळाच असतो. मी माझ्या गावात सुखी आहे, त्याचबरोबर माझ्याकडे खूप पैसे आहेत किंवा असे काही स्वार्थी भावना जी आहे, अहंभाव हा जो आहे, हा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त जे श्रीमंत त्याचबरोबर ज्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये हे आहे की सुबत्ता, तर असे लोक जे आहेत, अशा पद्धतीचे इतर समाजाबरोबर एक स्पर्धा त्या ठिकाणी करत असतात. तो एक सामूहिक वसाहतीचा तोटा असलेला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी विषमता सुद्धा निर्माण होत असते. तर हे झालं सामूहिक वसाहतीचे फायदे.
त्याचबरोबर सामूहिक वसाहतीचे तोटे. मग ग्रामीण वसाहतीचे एकूण प्रकार किती सांगितले तुम्हाला मी? 2 सांगितलेले आहेत. तुमच्या समोर आहेत. दोन्ही प्रकार तुमच्या समोर आहेत. एक सामूहिक वसाहत, दुसरी आहे विखुरलेली वसाहत. आता विखुरलेली वसाहतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाऊलवाट जे आहे ते डॅश डॅश किंवा तुटक रेषेनं पाऊलवाटा दिसतात आणि जे डबल रेषेने दाखवलेले आहे ते मुख्य रस्ता असा आपल्याला दिसून येतो. तर विखुरलेल्या वसाहत कसे आहे? तर विखुरलेल्या वसाहती ज्या आहेत ह्या एकमेकापासून दूर दूर अंतरावरती या वसाहती असलेल्या पाहायला मिळतात किंवा एकाकी या वसाहती असतात. काही वसाहतीमध्ये 10 ते 15 घरं असू शकतात किंवा झोपड्या या ठिकाणी असू शकतात. आणि या अशा ज्या काही वसाहती आहेत, काही वेळेला 2 घरं असतील, काही वेळेला 5 असतील, 1 असेल, 10 ते 15 घरापर्यंत अशी ही विखुरलेली वस्ती असू शकते. मग या वसाहती कुठं स्थापन होतात? तर साधारणपणे ह्या वसाहती ज्या आहेत, जे दुर्गम प्रदेश आहेत, पठारी प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहेत किंवा दाट जंगलाचा प्रदेश आहे, दलदलीचा प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे किंवा एखादा अति थंड हवामानाचा प्रदेश आहे, ओसाड प्रदेश आहे. अशा प्रदेशामध्ये या विखुरलेल्या वसाहती ज्या आहेत, ते विखुरलेल्या वसाहती निर्माण होत असतात. जगामध्ये रॉकी, अँडीज त्याचबरोबर अल्प्स ह्या पर्वतीय प्रदेशामध्ये अशा पद्धतीच्या विखुरलेल्या वसाहती पाहायला मिळतात. याशिवाय सहारा वाळवंट असेल, कलहारी वाळवंट असेल, आफ्रिकेतलं आटाकामा, दक्षिण अमेरिकेमध्ये आटाकामाचं वाळवंट असेल, तर या वाळवंटी प्रदेशामध्ये त्याचबरोबर थरचं वाळवंट असेल, या अशा थंड हवामानाच्या किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये अशा विखुरलेल्या एकाकी वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. किंवा ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे किंवा दाट जंगल आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा विखुरलेल्या वसाहती पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल अमेझॉन, कांगो या नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाच्या वसाहती तुम्हाला पाहायला मिळतात. आता इंग्लंडमध्ये जर बघितलं तर इंग्लंडमध्ये गावापासून अगदी म्हणजे दूर शेतामध्ये काही घरं बांधली जातात. त्या घराला फार्मस्टेड असं म्हटलं जातं. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इंग्लंडमध्ये जे गावापासून दूर बांधलेल्या घराला काय म्हटलं जातं? तर फार्मस्टेड असं म्हटलं जातं. याशिवाय नायजेरियाचा जर विचार केला तर नायजेरियामध्ये काही पशुपालन करणारे जे काही लोक जे आहेत ते अशा पद्धतीच्या विखुरलेल्या वसाहती निर्माण करत असतात. काही लोक ज्या ठिकाणी जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे, अशा ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या वसाहती निर्माण करत असतात. ज्या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी पशुपालन करत असतात. तर अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी जी फॅसिलिटी उपलब्ध आहे त्या पद्धतीची वसाहत त्या ठिकाणी निर्माण झालेली तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून विखुरलेली वसाहती कुठे निर्माण होऊ शकतात, की अशा जी काही दुर्गम प्रदेश जे आहेत, अशा दुर्गम प्रदेशामध्ये या वसाहती स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग या वसाहती ज्या आहेत ह्या फक्त अशाच भागामध्ये निर्माण होतात का? तर नाही. तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे शेतकरी आहेत, ते शेतकरी आपल्या शेताजवळ घर बांधत असतात आणि शेताजवळ घर बांधून त्या ठिकाणी राहतो आणि त्यामुळे त्या शेतावर त्याला पुरेसं लक्ष देता येतं. तर हे वसाहत जे आहे ते सुद्धा विखुरलेली वसाहत म्हणून ओळखली जाऊ शकते. आणि विखुरलेल्या वसाहतीमध्ये शेतकरी जेव्हा शेतामध्ये घर बांधतो, तेव्हा त्याचे अनेक फायदे होत असतात. की कोणते फायदे होतात? तर त्याला स्वतःच्या पिकाची काळजी घेता येते. पिकावरती कोणत्या प्रकारचा रोग आलेला आहे याचं त्याच वेळी नियोजन करता येतं. त्याच्यावर कोणतं औषध मारायला पाहिजे हे तो त्या त्या वेळेला नियोजन करू शकतो. म्हणजेच हा एक हे आहेच विखुरलेल्या वसाहतीचा फायदा तर आहेच. त्याचबरोबर कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींचा हातभार जो आहे तो शेतीसाठी लागत असतो आणि कोणी ना कोणीतरी या शेतीसाठी देखरेख करत असतं. म्हणून अशा ज्या वसाहती ज्या आहेत ह्या भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान असेल, जपान असेल, श्रीलंका असेल,
या देशामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही वसाहती ज्या आहेत, त्या वसाहती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे, शेतीप्रधान प्रदेश आहे किंवा काही दुर्गम पर्वतीय प्रदेश आहेत, ज्या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या हेतून शेती करणारे लोक आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वसाहती निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. साधारणपणे मध्य आशियामध्ये किर्गिज लोक अशा पद्धतीच्या वसाहती करून राहतात. युरोपमधील लॅप लोक अशा पद्धतीचे वसाहती करून राहतात. याशिवाय कॅनडा, संयुक्त संस्थान, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना या ठिकाणी सुद्धा, या विकसित देशामध्ये सुद्धा जमीन करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जमिनीमधून वेगळी उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत, ते सुद्धा अशा त्या शेताजवळ आपल्या घर बांधत असतात आणि ती घरं जी आहेत ती विखुरलेली वसाहत म्हणून ओळखली जाते. अशी जी काही डेव्हलप कंट्रीज आहेत, मी आता सांगितले की तुम्हाला कॅनडा, संयुक्त संस्थान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, तर या देशामध्ये ज्या ग्रामीण वसाहती विखुरलेल्या स्वरूपात आहेत, त्या ग्रामीण वसाहतींमध्ये रस्त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये सोय केलेली असते. वाहतूक, दळणवळण, कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या अशा वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या असतात. जे विकसित राष्ट्र आहेत, त्या विकसित राष्ट्रामध्ये संपूर्ण सोयी आणि सुविधा या विखुरलेल्या वसाहतीमध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं जलद संपर्क एकमेकाशी, एका वस्तीचा दुसऱ्या वस्तीबरोबर जलद संपर्क जो आहे तो या रोड डेव्हलपमेंट किंवा वाहतूक दळणवळणाच्या साधनामुळं या ठिकाणी अ, या वस्त्यामधून एकमेकाशी जलद संपर्क साधला जातो. आता संयुक्त संस्थानामध्ये ज्या विखुरलेल्या जे काही शेती क्षेत्र जे आहे, या शेती क्षेत्रामधील वसाहती ज्या आहेत, त्या शहरी बाजारपेठेला डायरेक्ट कनेक्ट आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं जे आहे, प्रचंड जाळं असलेलं पाहायला मिळतं आणि आपल्या शेतातील भाजीपाला, फळफळावट हे आपल्या स्वतःच्या वाहनामार्फत, ट्रक मार्फत ते डायरेक्ट मार्केटमध्ये पोहोचवू शकतात. म्हणजेच म्हणून त्या ठिकाणी संयुक्त संस्थांमध्ये ट्रक फार्मिंग ही संकल्पना जी आहे ती संकल्पना अंमलात आलेली पाहायला मिळते. आता ट्रक फार्मिंग म्हणजे काय, तर जो आपल्या स्वतःच्या मालकीच्या ट्रकमधून जो भाजीपाला असेल काय किंवा इतर जे काही शेती उत्पादन जे आहेत, ते थेट मार्केट पर्यंत जेव्हा आपण पोहोचवू शकतो, तेव्हा त्या ठिकाणी त्या शेतीला ट्रक फार्मिंग ॲग्रीकल्चर असं म्हटलं जातं. तर बऱ्याचशा देशामध्ये औद्योगिक धकाधकीमधून अ, दूर मानसिक स्वास्थ्य मिळवण्याकरिता अशा विखुरलेल्या वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. आता याची तुम्हाला अनेक उदाहरणं देता येतात. तुम्हाला सांगतो, आता ट्रक फार्मिंगचं एक उदाहरण देतो. तुम्हाला सांगोला अ, तालुक्यामध्ये अजनाळे वगैरे अशी काही गावं आहेत, की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचं उत्पादन होतं. तर मला वाटते जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे तुम्हाला स्वतःची ट्रक असलेली पाहायला मिळते. ते ट्रकनं डाळिंब जे आहे ते दिल्ली मार्केट असेल, कलकत्ता मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल किंवा हैदराबाद मार्केट असेल, या मार्केटला स्वतःच्या ट्रकमधून हे जो काही माल जो आहे तो माल एक्सपोर्ट करत असतात. तर अशा पद्धतीचं ट्रक फार्मिंग जसं संयुक्त संस्थांमध्ये आहे, तसं या गावामध्ये सुद्धा असं ट्रक फार्मिंग असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला, की बरेचसे लोक जे आहेत, हे ताण-तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी अशा एकाकी ठिकाणी, विखुरलेल्या वस्तीच्या ठिकाणी आपली वसाहत निर्माण करत असले आपल्याला पाहायला मिळतं. याचं अजून एक उदाहरण देतो, की तुम्हाला आज मुंबईमध्ये काम करणारे लोक पुणे किंवा लोणावळा, खंडाळा या ठिकाणी आपले बंगले बांधून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणावरून मुंबईसारख्या शहरामध्ये जॉबसाठी रोज सकाळी जातात आणि संध्याकाळी आपली ड्युटी संपल्यानंतर परत येतात. म्हणजे हाही एक एकाकी वसाहतीचा फायदा आहे. आता बरेचसे लोक जे आहेत, जे अं, वयस्कर लोक वगैरे जे आहेत, ज्यांना गोंगाट सहन होत नाही, ज्यांना कालवा सहन होत नाही, धक्काबुक्कीचं जीवन सहन होत नाही, असे लोक ग्रामीण भागामध्ये येत असतात
आणि हे ग्रामीण भागामध्ये गावामध्येही न राहता शेत असेल तर शेतामध्ये आपलं घर बांधून निवांत एकाकी राहण्याचा प्रयत्न करत असतात. तर ग्रामीण वसाहत जे आहेत हे हे विखुरलेली वसाहत. तर या विखुरलेल्या वसाहतीचे सुद्धा काही फायदे आणि तोटे सुद्धा असलेले पाहायला मिळतात. बऱ्याचशा शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी अ, असे काही स्थिती आहे की त्यांना कौटुंबिक त्रास त्रास होत असेल, राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण झाली असेल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल, तर अशा प्रदेशामध्ये वसाहती अगदी दूर-दूर, लांब-लांब अशा ह्या वसाहती विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. तर हे वसाहती ज्या आहेत, ह्या संपूर्ण मानसिक स्वास्थ्यासाठी किंवा राजकीय ताणतणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी अशा ह्या वसाहती ज्या आहेत, ते तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हे झालं विखुरलेल्या वसाहती. विखुरलेल्या वसाहतीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला ग्रामीण भाग आणि इतर जे काही अगदी डेव्हलप इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा डेव्हलप शहरं जे आहेत, त्या ठिकाणापासून नंतर विकेंद्रीकरण होऊन लोक जे आहेत ते बाहेर पडायला लागलेले आहेत. आज मुंबईचं उदाहरण बऱ्याच वेळेला देतो की मी. मुंबईमधून बरीचशी लोक आज बाहेर पडत आहेत. ते बाहेर पुणे असेल, लोणावळा असेल, खंडाळा असेल किंवा सातारा या भागामध्ये किंवा नाशिक वगैरे अशा ठिकाणी हे लोक स्थलांतर करत आहेत आणि त्या ठिकाणावरून परत आपली ड्युटी जॉइन करत आहेत. म्हणजे सकाळी ट्रेननं निघतात आणि दुपारच्या नंतर ड्युटी संपल्यानंतर परत आपल्या मूळ ठिकाणी राहत्या घरी ते जात असलेले पाहायला मिळतात. म्हणजे असे अनेक लोक जे आहेत, हे विखुरलेल्या वसाहतीमध्ये राहत असले आपल्याला पाहायला मिळतं. एक स्वास्थ्य मिळवण्यासाठी, एक समाधानासाठी ते विखुरलेल्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत. आता विखुरलेल्या वसाहतीचे काही फायदे आहेत. आता बघा, या वसाहतीचा फायदा काय आपण सांगू शकतो, की या वसाहती ज्या आहेत, हॅलो, आवाज येतोय? हो हो सर. सर. हां, तर विखुरलेल्या वसाहतीचे काय फायदे आहेत? तर विखुरलेल्या वसाहतीमध्ये घरं जे आहेत, हे दूर-दूर अंतरावर असतात. त्यामुळं या वसाहतीमधील लोकांचं आरोग्य उत्तम असतं. हा फायदा आहे. बघा तुम्ही कधी पण आपण घर उंच ठिकाणी, त्याचबरोबर हवेशीर बांधण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे जे आहे, हे विखुरलेल्या वसाहतीमध्येच करणं शक्य होतं. सामूहिक वसाहतीमध्ये हे शक्य नाही. म्हणून विखुरलेल्या वसाहतीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा की यांचं आरोग्य उत्तम असतं. दुसरे फायदा काय आहे की या वसाहतीमध्ये लोकांचा, की गर्दीपासून किंवा गोंगाटापासून मुक्तता मिळवून शांतता आणि मानसिक स्वास्थ्य अशा विखुरलेल्या वसाहतीमध्ये मिळत असतं. विखुरलेल्या वसाहती ह्या रानामध्ये, कुठं तर शेतामध्ये, कुठं तर खाणकाम व्यवसाय चालतो, कुठं मासेमारी चालते, कुठं शेती केली जाते, कुठं पशुपालन केलं जातं. अशा ठिकाणी विखुरलेल्या वसाहती तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ह्या वसाहतीमध्येच तुम्हाला खऱ्या दृष्टीनं आरोग्य संपदा लाभत असते. तुम्ही काम तर करतच असता, त्याचबरोबर आरोग्यदृष्ट्या हवा स्वच्छ, स्वच्छ सूर्यप्रकाश हाही मिळत असतो. म्हणून लोक जे आहेत हे विखुरलेल्या वसाहतीमध्ये राहत असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जो शहरामध्ये किंवा झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक जे आहेत, त्यांच्यापासून होणारा जो खर्च आहे, की एखादं नाटक बघायला जाणं, एखादा सिनेमा बघायला जाणं किंवा इतर करमणुकीचे साधनं आणि ह्या साधनं असल्यानंतर आपण त्याचा उपभोग घेण्यासाठी जातो. तर विखुरलेल्या वसाहतीमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या सोयी आणि सुविधा नसतात. त्यामुळं विखुरलेल्या वसाहतीमध्ये लोकांच्या पैशाची बचत होते. चैनीच्या वस्तूवर खर्च अतिशय कमी होतो. कारण का? विखुरलेली रानातली वस्तीमध्ये काय चैनी करणार आहे तो? रानातल्या वस्तीमध्ये पुस्तक, टीव्ही अशा पद्धतीची किंवा रेडिओ या माध्यमाशिवाय तो काहीही चैनी करू शकत नाही. शहरामध्ये किंवा उपनगरामध्ये
नाटक, सिनेमा, त्याचबरोबर इतर करमणुकीची साधनं उपलब्ध असतात. म्हणून सामूहिक वसाहतीमध्ये लोक त्या ठिकाणी जरी जात असले, तर विखुरलेल्या वसाहतीमध्ये हे लोक उपभोग घेत नाहीत. त्यामुळं त्यांच्या पैशाची बचत होते. हा एक फायदाच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर चौथा फायदा काय आहे, की घरं शेताजवळ असल्यामुळं शेताची देखभाल करण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व तत्पर असतात. सगळ्यांचा हातभार या शेतीसाठी लागत असतो आणि त्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती निघतं. मग काय होतं तर आर्थिकदृष्ट्या अशी वसाहत जी आहे ती फायद्याची ठरत असलेली पाहायला मिळतं. बघा तुम्ही गावामध्ये घर असेल आणि शेती असेल, तर त्यानं गावामधील मित्रमंडळींच्या किंवा इतर लोकांच्या सहवासातून बाहेर पडेपर्यंत त्याची दुपारपर्यंत वेळ आलेली असते आणि दुपारनंतर शेतामध्ये जाऊन तो काहीही करू शकत नाही. फार तर जाऊन एखादं चक्कर मारू शकतो. ते बघून येऊ शकतो. पण जर शेतातच घर असेल, तर निश्चितपणानं त्याच्या घरातील लहान मुलं अगदी म्हणजे जे काम करू शकतात, अशी सर्व व्यक्ती देखरेख करू शकतात किंवा पिकावर कोणता रोग आहे आणि लगेच कोणतं औषध मारलं पाहिजे, याची जी काही कल्पना जी आहे, ही ती विखुरलेल्या वसाहतीमध्ये, शेतामधील घरामध्येच तुम्हाला हे असं पाहायला मिळतं. बरेचसे आपले विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शेती असणारे आहेत, याचा अनुभव तुम्हाला सर्वांना असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर या वसाहतीचा अजून एक फायदा काय आहे, की एक वस्ती दुसऱ्या वस्तीपासून स्वतंत्र जीवन अनुभवू शकते. मुक्त स्वातंत्र्य या वसाहतीमध्ये आपण अनुभवू शकतो. मग या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राजकीय गटबाजी किंवा जमिनीच्या किंवा सीमेच्या वादात वाद किंवा भांडण-तंटा होत नाही आणि यापासून मुक्तता मिळते. हा एक या वसाहतीचा फायदा असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 6 नंबरचा फायदा काय आहे, की विखुरलेल्या वसाहतीचा, तर या वसाहतीमध्ये लोक किंवा कुटुंब स्वावलंबी असतात आणि आपल्या व्यवसायामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे या विखुरलेल्या वसाहतीमध्ये अशा प्रकारचे अनेक फायदे आहेत. आज आपण जर बघितलं तर बरेचसे विद्यार्थी असतील किंवा काही कुटुंब असतील, तर अशी एकाकी वसाहत असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा मुक्त असं वातावरण असतं. स्वच्छंदी, त्याचबरोबर निरोगी अशा प्रकारचं जीवन तुम्हाला त्या ठिकाणी लाभतं. त्यामुळं एक अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. शेतकरी असतील, तर शेतकऱ्यांचं शेतीमध्ये लक्ष राहतं. इतर कोणताही छंद त्यांना लागत नाही. त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून जे शेतकरी कुटुंब आहेत, त्यांनाही त्याचा त्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तो फायदा होतो. तर अशा प्रकारचे अनेक फायदे. आता त्याचे तोटे सुद्धा आहेत. जसे फायदे आहेत, तसे तोटे सुद्धा या विखुरलेल्या वसाहतीचे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आता पहिला तोटा आपण सांगू शकतो, की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एकाकी वसाहती चांगल्या नसतात किंवा अ, योग्य नसतात असं म्हणायला हरकत नाही. कारण घरं जे आहे ते दूर-दूर शेतामध्ये बांधलेले असतात. त्यांचं संरक्षण करणं त्या ठिकाणी थोडंसं अवघड ठरतं. एखाद्या वेळेला एखादं संकट आलं, चोर असतील किंवा अजून हिंस्र प्राणी असतील, जंगली स्वापद असतील, यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. हा एक विखुरलेल्या वसाहतीचा सगळ्यात मोठा तोटा आहे. लोक या ठिकाणचे दुबळे बनू शकतात, हाही तोटा आहे. तर विखुरलेल्या वसाहतीमध्ये या अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत, त्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून हा एक विखुरलेल्या वसाहतीचा पहिला तोटा असलेला पाहायला मिळतो. बघा तुम्ही असे अचानकच तुम्हाला मारण्यासाठी एखादी टोळकं आलं, तर तुम्हाला वाचवायला त्या ठिकाणी कोणीही नसतं. म्हणून त्या वसाहती ज्या आहेत, ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य नसतात. हे अगदी म्हणजे बऱ्याचशा वर्षापासूनची ही कल्पना, ही आज ग्रामीण वसाहतीमध्ये असलेली पाहायला मिळते किंवा विखुरलेल्या वसाहतीमध्ये अशा प्रकारची स्थिती असलेली पाहायला मिळते. त्यानंतर अजून दुसरं काय तोटा आहे की या वसाहतीचा,
तर या वसाहतीमध्ये राहणारे शेतकरी असतील, मजूर असतील, तर हे सगळे गावापासून दूर राहत असतात. मग गावापासून दूर राहिल्यामुळं गावातील कोणत्याही यंत्रणेशी यांचा संबंध राहत नाही. म्हणजेच हे त्यांच्यापासून दूर राहत असल्यामुळं कोणताही संपर्क राहत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणती एखादी घटना असेल किंवा काही नवीन माहिती असेल, हे त्या लोकांना मिळत नाही. हा सगळ्यात मोठा तोटा आहे. त्याचबरोबर सामाजिक जीवनाचा आनंद घेता येत नाही. आणि एखादा उत्सव असेल त्याचा आनंद घेता येत नाही. यात्रा असेल यात्रेचा आनंद घेता येत नाही. अशा ज्या काही गोष्टी ज्या आहेत, त्याचा कोणत्याही प्रकारे त्याला आनंद मिळवता येत नाही. हा एक सगळ्यात मोठा तोटा आहे. तर हे असे अनेक तोटे हे या वसाहतीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपली लिंक जे आहे ते लिंक संपणार आहे. या ठिकाणी राहिलेला जो भाग आहे, जो ग्रामीण विखुरलेल्या वसाहती आहेत, त्या वसाहतीचे काही तोटे आहेत, ते तोटे आपण नंतर राहिलेला जो काही हे आहे भाग जो आहे, तो उद्याच्या तासाला याच्यावरती आपण चर्चा करू. ठीक आहे?